लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल 4 तारखेला जाहीर होणार आहे. आज सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धाकधूक चालू असणार याबाबत अजिबात शंका नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघातनं मुख्य लढत हे शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यामध्ये झाली आहे. या ठिकाणी अतिशय काटेकी टक्कर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना असलेली सहानुभूती आणि दुसरीकडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना मानणारा प्रचंड मोठा जनसमुदाय. याच्यामध्ये आता निश्चितपणे लढत कोणामध्ये होते आणि कशा पद्धतीने विजय कोण होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सध्या तरी नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांच्यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. विशेषतः मोदींना मानणाऱ्या वर्गाने श्री नरेश म्हस्के यांना मतदान केलेलं आहे, तर दुसरीकडे यंदा दलित आणि मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण झालं होतं त्याचा फायदा हा राजन विचारेंना कशा पद्धतीने होतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय हा काहीसा सोपा मानला जात आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तुलनेने नवख्या असलेल्या दरेकर यांना उमेदवारी दिली होती. श्रीकांत शिंदे हे या ठिकाणी 2 टर्मचे खासदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भली मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे असं सुरुवातीचं चित्र होतं. मात्र निवडणुकीमध्ये रंग भरत गेला. वैशाली दरेकर यांनी देखील आपली सगळी ताकद पणाला लावली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दमखमके साथ ही निवडणूक लढवली. आता श्रीकांत शिंदे हे पूर्वीप्रमाणेच 5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. त्याचप्रमाणे गणपत गायकवाड यांच्या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली नाराजी याचा परिणाम कितपत श्रीकांत शिंदे यांच्या विजयावर होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भिवंडी मतदारसंघामध्ये बाळ्यामामा विरुद्ध केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्यातली लढत लक्षवेधी ठरली. या ठिकाणी बाळ्यामामा आणि श्री कपिल पाटील यांनी काटेकी टक्कर दिलेली आहे. मात्र निलेश सांबळे किती मतं घेतात यावरच या ठिकाणच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तर तिसरीकडे निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब भारतीय जनता पार्टीतली नाराजी उफाळून आली. आमदार किसन कथोरे यांच्यावर काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सगळ्याचा परिणाम भिवंडी मतदारसंघामध्ये कसा होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice.